नमस्कार मित्रांनो, महेश शिंदे ड्रोनवाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे श्री क्षेत्र धनेश्वर देवस्थान धानोरे घाट येथे. तर इथलचं हे प्रवरा नदीच्या तीरी हे सुंदर गाव वसलेलं आहे. या एरियातला आपण सगळ्या ड्रोन शूट वगैरे सगळं बघणार आहे. इथं भरपूर मंदिरं आहेत. त्या मंदिराबद्दल अजून जाणून घेणे इथलच्या आपल्या ग्रामस्थांकडून. नमस्कार सर. नमस्कार. तर या ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊया या जागेतला इतिहास वगैरे काय सर सांगू शकता तुम्ही? जय हरी. जय हरी. बोला बोला. धानोऱ्या गावात ही उत्तर वाहिनी प्रवरा नदी. प्रवरा नदीला अमृत वाहिनी बी म्हणतात, प्रवरा बी म्हणतात. हे जे घाट बांधलेलं आहे 1700 साली बांधलेला घाट आहे. धनेश्वर मंदिर आहे त्याच वेळाला बांधलेलं आहे. बोला. जय हरी. धानोरे गाव हे प्रवरा नदीच्या तीरावर वसलेलं असून ही प्रवरा नदी इथं उत्तर वाहिनी म्हणून ओळखली जाते. आणि ह्या नदीच्या तीरावर हे उत्तर वाहिनी जो स्पॉट आहे या स्पॉटवरच अहिल्याबाई होळकर यांनी 1700 साली दगडी व सिमेंट याच्यामध्ये घाट बांधलेला आहे. तसेच त्या घाटाच्या तीरावरच धनेश्वर मंदिर बांधून आणि तिथं धनेश्वराची स्थापना केलेली आहे. तसेच पुढे चालून गावांनी सोयीनुसार इतर देवस्थान त्या देवस्थान लगतच मंदिरं बांधून तिथं देवस्थानची स्थापना केलेली. त्यामध्ये दत्त मंदिर असेल, बजरंगबलीचं मंदिर असेल, तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, पांडुरंगाचं सुद्धा मंदिर इथं बांधलेले आहे. तसेच अंबिका माता, त्याच्यानंतर गैनीनाथ, स्वामी समर्थ, शनी महाराज असे जवळजवळ 10 ते 11 मंदिरं इथं ग्रामस्थांनी नंतर सोयीनुसार बांधलेले असून या गावाची जवळजवळ आज मितीस 4500 लोकसंख्या असून जुना म्हणजे पुरातन देवस्थान असल्यामुळे या देवस्थानचे पूर्वी महादेव मंदिरामध्ये पिंडीचा जीर्णोद्धार करीत असताना त्या पिंडीच्या खाली त्या अहिल्याबाई होळकर यांनी ताम्रपट ठेवलेलं होतं. ते ताम्रपट आज नगरला ते पुरातन वास्तू संग्रहालय त्यामध्ये जमा केलेलं आहे. आणि ते ताम्रपट म्हणजे ती तांब्याची प्लेट वापरून ते तयार केलेलं होतं. त्याच्यामुळं ते आम्हाला ज्या टायमाला पिंडीचं जीर्णोद्धार करायला ग्रामस्थांनी सुरुवात केली त्या दरम्यान ते मिळून आलं. अशी एक आख्यायिका असलेले एक धानोरे गाव आहे. लगतची इतर 4 गावं असून मोठा परिसर या परिसरामध्ये जवळजवळ दररोज 600-500 लोक या देवस्थानच्या दर्शनासाठी येत असतात. इतर उत्सव अनेक उत्सव आहेत. त्यात अंबिका माताचं नवरात्रोत्सव असेल, धनेश्वर महाराजाची यात्रा असेल, तसेच पांडुरंगाच्या एकादशीच्या दिवशी शनिवारी मोठी दिंडी काढून जवळजवळ 500 लोकांची दिंडी या गावामध्ये काढून तिची फेरी मारून नंतर मोठा महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम आत्ताच शनिवारी तो झाला आहे. तसेच इतर जे उत्सव आहेत, इतर स्वामी समर्थाचा असेल, त्याबरोबर बजरंगबलीचे बी जे काय असेल ते हनुमान जयंती म्हणा, दत्त जयंती म्हणा, त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची तिची एकादश असती त्या एकादशीला सुद्धा इथं मोठा उत्सव केला जातो. त्याच्यासाठी सगळं गाव एकत्र येऊन सगळ्यांचा सहभाग त्याच्यात नोंदवला जातो. अशी एकंदरीत या गावाची परंपरा असून आणि ती जवळजवळ पूर्वपार अविरत आत्तापर्यंत हे चालू आहे. यापुढेही ती चालूच राहणार आहे. नवीन आता होतकरू त्याच्यात सामील होतात आणि आणखी जोमाने ते काम पुढं चालवायचा प्रयत्न केला जातो. अशी एकंदरीत या गावाची आख्यायिका आहे.
धानोरी धन्यवाद. घाटामधला जातो कोणत्या देवाचा उत्सव आपण इथं धनेश्वर आणि करतो? आंबे घाट. म्हणजे आपण जशी जत्रा म्हणतो त्या धानोरी घाटाची जत्रा वगैरे अशी काय असते? देवबार म्हणतात. देववार यात्रा असते ती देव- मोठी ती यात्रा कधी असते असते सर ते? हं? ती कधी ते चैत्रवद्य एकादशीला असते. एकादशीच्या दिवशी या कॅम्पसमध्ये आम्ही बघू शकतो की सगळे व्यायाम जिमचे उपकरणं तुम्ही लावलेले आहेत. ही संकल्पना कशी आली तुमच्या डोक्यात? नाही, ही संकल्पना अशी आहे, ही मुळातच आता या जागेवर जे कोणी सकाळ संध्याकाळ लोक येतात त्याच्यामध्ये मुलंही असतात, वयस्कर लोक असतात आणि त्यांना किमान इथं आल्यानंतर शारीरिक काहीतरी करायला मिळतं त्या मुलांना म्हणा किंवा त्या वयस्कर लोकांना, ती स्वतः तिथे येऊन त्या जिमचा फायदा घेतात. त्याच्याबरोबर जिमचा फायदा घेतात. कोणी स्वच्छतेची सेवा आपापल्या परीने पार पडतो. असे वेगवेगळे माणसं वेगवेगळे. संकल्पना तर चांगली आहे, कारण की तुम्ही एकाच ठिकाणी भरपूर देवांचे मंदिरं स्थापन केलेले आहेत, जेणेकरून एखादा भाविक जर इथं आला तर त्याला प्रत्येक देवाचे दर्शन सहजासहजी घडू शकतं इथं. कारण की इथं सगळं बघतोय आम्ही. आता ड्रोन शूट पण घेणार आहे आम्ही, त्या ड्रोन शूटमध्ये पण बघणार तुम्ही. तर शनीचं मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, मारुती मंदिर आहे, स्वामी समर्थांचं मंदिर आहे, केंद्र आहे. ते सगळं तुम्ही एकाच ठिकाणी केलेलं. ही नेमकी संकल्पना कशी आलेली होती सगळ्यांच्या डोक्यामध्ये? नाही, आता मुळात कसं आहे, हे जे क्षेत्र आहे इथं हे टोटल म्हणजे गावचं क्षेत्र आहे आणि हे गावाच्या क्षेत्रामध्ये पूर्वी इथं लगत मठ होता. म्हणजे एक देवस्थानचीच इथं लगत 5 एकर क्षेत्र होतं आणि त्या क्षेत्रामध्ये सुद्धा काही मंदिरं होती. कालांतराने ते क्षेत्र थोडंसं वैतीला काढण्यात आलं. त्या दरम्यान जुने जे पुरातन मंदिरं होते ते तुटलेले होते आणि मग त्यातलेच काही मंदिरं ग्रामस्थांनी सोयीनुसार या जे महादेव मंदिर इथं आणि घाटी, त्या घाटाच्या आणि महादेव मंदिराच्या लगत हे बाकीचे ते मठातले मंदिरं इकडं आणली. जीर्णोद्धार त्याचं जीर्णोद्धार करताना तिथं करण्याऐवजी इकडे केलं ते. तसंच ही शेजारी लगत हे आपली इमारत जी ही धर्मशाळा म्हणून पूर्वपाळ येते, म्हणजे आता नवीन केलंय असं काही नाही, पण ती पडलेली होती. तिचं जीर्णोद्धार करून म्हणजे या इथे जे उत्सवाला येणारे जे साधू संत कोणी असतील त्यांना राहण्याची बसण्याची व्यवस्था हे ग्रामस्थांनी नंतर ते वर्गणीतून काही एक मोठं देणगीदार होते गावचे, त्यांनी मिळून ती वास्तू तयार केली. नंतर मगाशी आपण जसा उच्चार केला की जीर्णोद्धाराच्या दरम्यान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याकडनं आपल्याला ते ताम्रपट भेटलेलं, त्यावर असं काही मजकूर वगैरे काही? हो, त्याच्यावर मजकूर आहे. त्याच्यावर मजकूर असा आहे का ते साधारणतः तो पिरियड त्याचा उल्लेख आहे, सालाचा उल्लेख आहे, सालाचा वगैरे उल्लेख आहे. तसंच म्हणजे गावाचा उल्लेख आहे त्याच्यात. आपले धानोरी घाट, धानोरी या गावाचा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः ते पिरियड ज्या पिरियडमध्ये ते बांधलं, मंदिर बांधलं, पिंड स्थापना केली, त्याच्यात उल्लेख केलेला आहे. ते आता पुरातन तत्व खात्यामध्ये जमा नगरला आहे ते, नगरमध्ये. मित्रांनो, ही ऐतिहासिक भूमी आहे. आपल्याला माहीत नव्हतं स्टार्टिंगला की आल्यानंतर असं होतं. तर आता आपण बघितलं की गावकऱ्यांनी सांगितलं की श्री पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जे मंदिर बांधले त्या मंदिराचे तिथं ताम्रपट भेटलेलं होतं. त्याचा मजकूर आपण गावकऱ्यांकडून जाणून घेतलेला आहे. तर तुम्ही या धानोरी घाटामध्ये आले तर या पुण्य भूमीवर नक्की व्हिजिट करा आणि इथलचं दर्शन घ्या. तुम्हाला 100% सांगू शकतो की तुम्हाला पूर्ण मनशांती इथं लाभून जाईल. तरी पूर्ण गावकऱ्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं. इथलचं एवढं पूर्ण मंदिराचा आम्हाला ड्रोन शॉट घेऊ दिला, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आणि आपण पुढं बघू शकता की या पूर्ण कॅम्पसचा आपण ड्रोन शॉट घेतलेला आहे, तो आपण पुढं बघू शकता. ड्रोन शॉट झाल्यानंतर प्लीज कमेंट करा का सांगा कोणत्या गावात यायचं आहे. तुमचे जेवढे कमेंट येतील त्या गावात आम्ही येऊ. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट नक्की करा की कोणत्या गावात यायचं. धन्यवाद. श्री क्षेत्र धनेश्वर देवस्थान धानोरी घाट या मंदिराच्या तिथं आलेलो आहे आपण. इथं मंदिर तर भरपूर आहेत, पण एक आगळीवेगळी कलाकृती बघायला भेटली. राऊरी तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा ध्वज महाराजांचा 108 फूट हा इथं 101 फूट हा इथं बघायला भेटलेला आहे. तर या मागची संकल्पना आपण यांच्याकडनं जाणून घेऊ.
नमस्कार. धानोरे गावच्या वतीने मी तुमचं प्रथमतः स्वागत करतो. या ऐतिहासिक गावामध्ये तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आमच्या गावामध्ये अहिल्याबाई होळकरांनी जो धानोरे घाट बांधला त्या परिसरामध्ये आम्ही शिवध्वज उभा केलेला आहे आणि त्याबरोबरच एक शिवस्मारक महाराजांची आठवण म्हणून या ठिकाणी बांधकामाची सुरुवात केलेली आहे. शिवस्मारकाची लोकवर्गणीतून करतोय आम्ही सर्वजण. आशे रोड पुतळा बसवतोय. तसेच या कामी तालुक्यातून बराचसा प्रतिसाद मिळतो या कामासाठी आम्हाला. त्यावेळेस आम्ही सर्वसाधारण 4 वर्षापूर्वी हा ध्वज उभा केलेला आहे. ध्वजाची उंची 101 फूट असून वर्षातून 2 वेळेस त्या ध्वजाचं कापड बदललं जातं. शिवजयंती साजरी केली जाते उत्साहात. संपूर्ण गाव राहतं. त्याच्यात महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. लहान मुलांचा समावेश असतो. तसंच इतर समाजाचा सुद्धा पुढाकारातून ही वास्तू उभी राहत आहे. हा ध्वज तुम्ही स्थापन केला आहे आणि आता शिवस्मारक पण हे करणार, तर याचा निधी कसा करणार? निधी नाही, सर्व गाव वर्गणीतून चालू आहे. लोकवर्गणीतून चालू आहे. तसेच इतर गावातून आम्हाला त्या कामासाठी भरपूर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. परिसरातून 5 गावं आहे परिसरामध्ये आणि तालुक्यातून पण बरंचसं मोठं या कामासाठी आम्हाला निधी उपलब्ध होतो.
धन्यवाद.